सो हे आशापुरा देवीचं मंदिर आणि इथे जाऊन आपण आता दर्शन घेणार आहोत. सो हा आहे तो विजय विलास पॅलेस आणि चला आता आतमध्ये जाऊन बघूया. सो हे आता आम्ही मांडवी बीचवर आलो आहे. रात्रीचं ऑलमोस्ट 7:30-8 झाले आणि शिवाटला इथे याच्यावर गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे मॉर्निंग आहे आज आमचा इथला. तसा बघायला लागला तिसरा दिवस, पण ॲक्च्युअल ट्रिपचा सेकंड डे आहे. सो काल आम्ही दिवसभरात पाहिलं रण ऑफ कच्छ, ढोलावीरा, नंतर हे काला डोंगर वगैरे हे 3 स्पॉट, मॅग्नेटिक फील्ड वगैरे ते सगळं. सो आज आम्ही आय थिंक 1-2 मंदिरं इथली, पॅलेस आणि बीच वगैरे पाहणार आहोत. सो त्यासाठी आता सकाळी 7:30ला निघायचं इथून. आता वाजले 6:30. माझी आंघोळ झाली, वृषाली आता आंघोळीला वगैरे जाते. सो इथला रूम टूर काल द्यायचा राहिला आणि काल खूपच धावपळ झाली. सो मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली इथे कसा हा म्हणजे टेंट होता आमचा, तो दाखवतो मी एकदा. सो तुम्ही बघू शकता हा असा टेंट होता. आता शिवांश झोपला तिथे आणि थोडंसं मेसी आहे रूम, कारण आता सगळे निघायची धावपळ आहे म्हणून. हा असं मस्त की असं पॅक्ड तंबू आहे आणि इथे असे कपडे वगैरे बस तुम्ही म्हणजे आम्ही सोबत घातले होते. इथे 2 चेअर्स वगैरे होत्या बसायला, मध्ये टेबल वगैरे, एक फॅन दिलेला, AC वगैरे आहे आणि असं प्रॉपर म्हणजे इथे आतमध्ये आतल्या साईड वॉशरूम वगैरे आणि असं एवढं मोठं वॉशरूम, गरम पाणी वगैरे, गिझर वगैरे होतं सगळं. इथे मिरर वगैरे म्हणजे ड्रेसिंग टेबल आणि हा असा कम्प्लीट कॉम्पॅक्ट तंबू होता. 2 ते 3 लोकांसाठी हा बेस्ट आहे. एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजे असेल तर मग एक्स्ट्रा ते मॅट्रेस वगैरे ते देतात. सो असा एकंदरीत हा तंबू होता म्हणजे टेंट. आणि नाश्ता आणि जेवणाचं तर मी तुम्हाला काल दाखवलं, उत्तम सोय होती. फक्त एवढंच की नॉन व्हेजिटेरियन जर तुम्ही असाल तर इथे फार प्रॉब्लेम आहेत, कारण नॉन व्हेजिटेरियन गुजरातमध्ये फार रेअरली मिळतं, फार कमी ठिकाणी मिळतं. तर तुम्हाला ते मॅनेज करावं लागेल. मी बाहेरून दाखवतो तो व्ह्यू. हा असा इथे डोअर वगैरे हा बघू शकता. आता बाहेरचा व्ह्यू दाखव. सो आताच्या वाजले 6:30. सो तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो आहे. हा असा इथे मस्त असा व्ह्यू होता. गुड मॉर्निंग. सो इथे तुम्ही बसू वगैरे शकता, आराम करू शकता वगैरे. आणि त्या साईडला आपला म्हणजे कार्यक्रम चालू होता काल आपण रात्री जो पाहिला, त्या साईडला अपोजिट साईडला इथे भोजनालय वगैरे म्हणजे जेवणाचं वगैरे सोय होती, कॅन्टीन आणि असे सगळे तंबू लावलेले, प्रॉपर तंबू आहेत. म्हणजे असे ते आपले कॅम्पिंगवाले नाही आहेत. ते कॅम्पिंगवाल्यामध्ये त्रास असतो आणि इथे थंडी खूप आहे. म्हणजे काल आम्ही बघितलं 17 डिग्री सेल्सिअस तापमान आहे इथलं कच्छ गुजरातचं, 17 ते 15 वगैरे. सो बघू शकता हा असा मागे एकंदरीत व्ह्यू आहे. सो चला आता आपल्याला तयारी करायची आहे, 7 वाजता निघायचं आहे. तर थोड्याच वेळात उजेड पडेल, 6:45-7च्या आसपास, आणि मग आपल्याला नाश्ता वगैरे करून 7:30 वाजता 7:30-8 वाजेपर्यंत इथून निघायचं आहे. कारण जर लवकर निघालं तर मग बऱ्याचशा गोष्टी कवर होतात. तर काल काला डोंगरला बराच 1-1.5 तास एक्स्ट्रा गेला. सो तिथे मग रण ऑफ कच्छला जाताना खूप धावपळ झाली जेवताना वगैरे. सो चला निघूया. सो गाईज आता नाश्त्यामध्ये उपमा, ढोकळा आणि हे खमण म्हणतात, म्हणजे फरसाण पापडी टाईप आहे, आणि चहा कॉफी. सो आता मी नाश्ता करतो, शिवांश पण करतो आहे नाश्ता. सो असं एकंदरीत आपला रिसॉर्टचा हा एंट्रन्स आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर मग ते सगळ्या टेंट वगैरे आहेत किंवा भुंगा वगैरे आहेत. माता का मठ, वहाँ से हम दर्शन करके निकलेंगे. जलेबी होटल में हमारा लंच है. जलेबी वहाँ पे हम लंच करके निकलेंगे विजय विलास प्लेस. ठीक है, और विजय विलास प्लेस की स्टोरी आगे जाके बताऊंगा, बहुत अच्छी है. राधे राधे. राधे राधे राधे. होऊ शकता है हा संपूर्ण असा वळवंटाचा भाग आहे आणि इथे ते सगळं डेन्सिटी या एरियामध्ये. मातानो मढला जाताना ना इथे पवनचक्क्या खूप दिसतात, तुम्ही बघू शकता, विंड मिल्स. सो गाईज आत्ता दुपारचे ऑलमोस्ट 12 वाजत आले आणि आम्ही पोचलो माताचा मठ, म्हणजे इथे देवीचं मंदिर आहे आणि तिथे आम्ही जाऊन दर्शन घेतो आहे.
आणि दर्शन येऊन लगेच एक 15-20 मिनिट म्हणजे जेमतेम अर्धा तास पकडा, अर्धा तास परत रिटर्न येऊ. आणि मग तिथून आपल्याला पुढे जायचं आहे विजय विलास पॅलेस. त्याच्यापूर्वी आपण जेवणार आहोत. सो आता जेवायचा पण टाईम होईल आपला 1-1:30च्या आसपास, म्हणून फटाफट जाऊन दर्शन घेऊया मातानो मड आणि तिथे, आणि मग पुन्हा बसमध्ये जायचं आहे. ऊन पण आता चालू झालं, जसं इकडे थंडी असतं तसं ऊन पण असतं. सो चला जाऊन दर्शन घेऊया. सो इथे समोर आहे मंदिर मातानो मड. सो चला जाऊन बघूया. सो हे आशापुरा देवीचं मंदिर आणि इथे जाऊन आपण आता दर्शन घेणार आहोत. सो चला जाऊन दर्शन घेऊया. सो हे आहे ते मंदिर, अतिशय सुंदर असं आणि खूप कोरीवकाम केलेलं मंदिर आहे. सो चला जाऊन देवीचं दर्शन घेऊया. हा मंदिराच्या इथला परिसर आहे संपूर्ण, आणि इथे समोर बघायला म्हणत ते भोजनालयाची रांग लागलेली आहे. सो कोरीवकाम बघू शकता तुम्ही मंदिरात, मजबूत असं कोरीवकाम. सो दर्शन आपलं झालेलं आहे. सुंदर असं हे आशापुरा देवीचं मंदिर आहे. आणि आता 1 वाजता मंदिर बंद होतं मला वाटतं, 1 ते 4. आणि इथे 1 वाजता प्रसादालयामध्ये जेवण वगैरे आहे. तुम्ही बघू शकता इथे भोजनालय आहे. सो इथे जाऊन तुम्ही जेवण वगैरे प्रसाद घेऊ शकता. सो आता आम्हाला पुढे निघायचं आहे, त्यामुळे आता आम्ही लवकर निघतो आहे. इथे चप्पल स्टँड वगैरे आहे. इथे आपले शंकर भगवान पिंड आहे. खूप सारी इकडे दुकानं आहेत, जसे एखाद्या मंदिराबाहेर असतात तसे. मिठाईची म्हणा, प्रसादाची म्हणा, लहान मुलांची खेळणी वगैरे, आणि हे सगळे इथले पेढे फेमस आहेत. आता आम्ही पाव किलो घेतले 90 रुपये, डब्याचे पेढे वगैरे. सो फायनली आपण जलेबी हॉटेलला आलेलो दुपारी जेवायला. दुपारचे आय थिंक 2:30-3 झालेले आहे. बघू शकताय आहे आता हॉटेल. चला जेवून घेऊया. सो दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला या 2-3 भाज्या आहेत. डाळ आहे, जिलेबी आहे, पापडी म्हणजे हे, आणि चपाती आणि भाकरी टाईप आहे, आणि छास वगैरे सगळे मिळतं. खाऊया, शिवांश पण खातोय. सो हे गाईज आता संध्याकाळी 5:30 झालेत आणि आपण आलो आहे विजय विलास पॅलेसला. ॲक्च्युली आपल्याला इकडे 4 वाजेपर्यंत यायचं होतं, पण 1-1.5 तास लेट झाला आहे. शेवटचा अर्धा पाऊण तास उरला आहे. लेट्स सी बघा आपल्याला काय काय बघायला मिळतं. दाखवतो मी तुम्हाला. सो बघू शकता हे विजय विलास पॅलेस इथे राईट साईडला, आणि इथून राईटने जायचं आहे आपल्याला. सो बघूया काय तिकीट आहे, आणि पॅलेस बघण्यासारखं आहे असं म्हणतात बरेच लोक. सो आता तिथेच आम्ही पोचतो आहे. वृषालीला पाठवले पुढे तिकीट काढायला, म्हणजे सगळेजण आपापले तिकीट काढतात आहे, कारण ह्याची तिकीट एंट्री फी ह्याच्यात इन्क्लूड नाही आहे. सो आता चला जाऊन बघूया. सो फायनली आपण पोचलो आहे विजय विलास पॅलेसच्या इथे, आणि बघू शकता हा आहे तो विजय विलास पॅलेस. हा जास्त जुना नाही आहे, 100 वर्ष जुना आहे. सो हा आहे तो विजय विलास पॅलेस. आणि चला आता आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय आहे या महालमध्ये. चला लेट्स गो. सो फायनली आपण इथे एंट्री केलेली आहे, आणि बघू शकता हा आहे महल, आणि ते संपूर्ण सगळे राजे रजवाडे जे राजस्थानी म्हणजे गुजराती हा राजा होता, आणि बघू शकता हे होते ते राजा. सो तुम्ही बघू शकता आतलं हे सगळं. लगान पिक्चरची शूटिंग तिकडे झालेली आहे. सगळे आपले रूम्स वगैरे बघू शकता. हे ते राजे. हो का रिअल आहे. सो हा रिअल लेपर्ड आहे, आणि याला मारल्यानंतर प्रिझर्व केलेला तुम्ही बघू शकता. इकडे असं दाखवलेलं आहे सगळं, आणि रिअल लेपर्ड. सो हे सगळे जुन्या कार्स वगैरे आहेत, आणि विंटेज कार रॅली वगैरे इकडे होते. तसे मोबाईल आपण बघतो. महल तुम्ही बघू शकता आतून त्याचं पूर्ण स्ट्रक्चर अगदी दगडी बांधकाम, त्याच्यामध्ये कोरीव काम केलेलं आहे.
कोरेगाव जास्त नाही आहे बट स्टील आहे आणि हा जास्त जुना नसल्यामुळे आत्ताच्या ह्याच्यात मला बघायला मिळेल. सो गाईज तुम्ही बघू शकता हा आहे टायगर, रिअल टायगर, म्हणजे जेव्हा शिकार केल्यानंतर मग प्रिझर्व केला जातो. सो हा आहे खरोखरचा वाघ आणि याला प्रिझर्व केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे लेपर्ड वगैरे त्यांनी पाळलेले किंवा शिकार केलेली आहे ते सगळं दाखवलं. कहीं लड़ाई करनी है, कहीं से कहीं लाना है, बैठना है, नहीं विचार करना है. सो हा त्यांचा मीटिंग रूम आहे असं म्हणतात ते, म्हणजे इथे काही मीटिंग्स वगैरे व्हायच्या त्यावेळी. आणि तुम्ही बघू शकता फ्रेम वगैरे बघा ना किती जुने आहेत संपूर्ण. सो असा एकंदरीत पॅलेस आहे आणि हा आता आय थिंक आपण एकदम टॉपवर आलो आहे. ऑलमोस्ट थर्ड फ्लोअर एवढी हाईट आहे याची. आणि बघू शकता खूप सारी गर्दी आहे, सुट्ट्या आणि शाळा इथल्या ज्या आसपास आहेत तिथले सगळे लोक आले. आणि इथे या दिल दे चुके सनमची पूर्ण मूवी शूट झालेली आहे, त्यामुळे बरेचसे इथले पार्ट तुम्ही त्या पिक्चरमध्ये बघितलेले असाल. विजय विलास पॅलेस ऑफ गुजरात हा इथला मागचा बॅकसाईड आहे म्हणजे या विजय विलास पॅलेसचा. आणि तुम्ही बघू शकता हा सेम पुण्यातला शनिवार वाड्यासारखा वाटतो लुक. मागे गार्डन लुक आहे. सो हे आता आम्ही मांडवी बीचवर आलो आहे. रात्रीचं ऑलमोस्ट 7:30-8 झाले आणि शिवाटला इथे याच्यावर बसवलं आहे आणि घोड्यावर पण बसवता विचार आहे. सो बघूया चला. आणि इथे मांडवी बीच फेस्टिवल चालू होतं. खूप सुंदर असं इथे वाळू आर्ट म्हणजे वाळू शिल्प बनवलेलं आहे, सँड आर्ट. सो आपण तेच इथे बघतोय. गुजरात टुरिझमतर्फे इथे पण मांडवी बीच फेस्टिवल इथे बरेच सारे कार्यक्रम भरवले आहेत. बघू शकता मांडवी बीच फेस्टिवल आहे 2025 आणि फेस्टिवल चालू आहे. मला स्क्रीनवर दिसत आहे. सो हे काय रात्रीचे 11 वाजलेत आणि हे मागे बघू शकता जलाराम हॉटेल आहे. इथे आता जस्ट डिनर केला आणि मागे माझ्या बघू शकता हॉटेल 7 बीच इन म्हणून आहे. इथे आज आमचा रात्रीचा स्टे आहे हॉटेल म्हणजे मांडवीमध्ये. सो इथे आज रात्री राहून सकाळी पहाटे 7-7:30ला निघायचं आहे आणि मग उद्या 2-3 महल आहेत आणि मग नंतर अजून काही एक्सप्लोअर करायचं. सो लेट्स सी बघूया चला.